मित्रांनो, आयुर्वेदात आणि आधुनिक वैद्यकशास्त्रात एक अत्यंत जुनी आणि प्रसिद्ध म्हण आहे. आरोग्याची सुरुवात आणि रोगाची सुरुवात दोन्ही पोटापासूनच होते. आपण दिवसभरात जे काही खातो तेच ठरवतं की आपलं आयुष्य किती वर्षांचं असेल आणि आपण किती निरोगी जगणार आहोत. आजकाल अनेक तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्ये गंभीर आजार, थकवा आणि अकाली मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या सगळ्याच्या मुळाशी जर आपण जाऊन पाहिलं तर आपल्याला एकच गोष्ट आढळेल, ती म्हणजे आपले बिघडलेले आतडे. जेव्हा आपले आतडे हळूहळू सडू लागतात तेव्हा शरीरात विषारी घटक पसरतात आणि ह्यामुळेच गंभीर आजारांची आणि पर्यायाने मृत्यूची सुरुवात होते. आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या 3 भागांमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्या कोणत्या सवयी आणि कोणते विषारी पदार्थ आपल्या आतड्यांना आतून नष्ट करत आहे आणि ते टाळण्यासाठी आपण नक्की काय केले पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण नकळत अशा अनेक गोष्टींचे सेवन करतो ज्या थेट आपल्या पचनावर आणि आतड्यांच्या पेशींवर प्राणघातक हल्ला करतात. सर्वात पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात सेवन करत असलेले प्रक्रिया केलेले अन्न म्हणजेच प्रोसेस्ड फूड आणि अतिप्रमाणात वापरली जाणारी साखरेची उत्पादने. जेव्हा आपण मैदा, पॅक केलेले जंक फूड आणि कृत्रिम फ्लेवर्स असलेले पदार्थ खातो तेव्हा ते आपल्या आतड्याच्या भिंतींना चिकटून बसतात. आपल्या आतड्यात अन्न पचवण्यासाठी निसर्गाने लाखो चांगले जीवाणू म्हणजेच गुड बॅक्टेरिया दिले आहे, परंतु हे कृत्रिम आणि प्रक्रिया केलेले अन्न त्या चांगल्या जीवाणूंना मारून टाकते आणि वाईट जीवाणूंची संख्या प्रचंड पटीने वाढवते. हळूहळू हे न पचलेले अन्न आतड्यात साचून राहते, जिथे ते कुजायला लागते आणि त्यातूनच अत्यंत विषारी वायू आणि केमिकल्स निर्माण होतात. दुसरे अत्यंत धोकादायक कारण म्हणजे जेवणामध्ये वनस्पती तेलांचा म्हणजेच रिफाइंड ऑइल्सचा आणि वारंवार गरम केलेल्या तेलाचा अतिवापर. आजकाल बाजारात मिळणारे बहुतांश तळलेले पदार्थ एकाच तेलात वारंवार तळले जातात. या प्रक्रियेमुळे तेलामध्ये फ्री रॅडिकल्स आणि ट्रान्स फॅट्सचे प्रमाण प्रचंड वाढते. हे तेल जेव्हा आपल्या आतड्यांमध्ये जाते तेव्हा ते आतड्याच्या आतल्या संवेदनशील अस्तराला म्हणजेच गट लायनिंगला जाळून टाकते. या अस्तराला इजा झाल्यामुळे आतड्याची अन्न शोषून घेण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. यामुळे आपण कितीही चांगला आणि पौष्टिक आहार घेतला तरी त्याचे जीवनसत्व आपल्या शरीराला मिळत नाही. उलट हे जळलेले तेल आणि साचलेला कचरा आतड्यात दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन निर्माण करतो, ज्यामुळे आतून आतडे हळूहळू सडू लागतात आणि सूज वाढू लागते. तिसरे कारण म्हणजे आपण पित्त, ऍसिडिटी किंवा छोट्या मोठ्या वेदनांसाठी घेत असलेल्या ॲलोपॅथिक औषधांचा आणि अँटीबायोटिक्सचा अतिवापर. जेव्हा आपण दरवेळा थोडा त्रास झाला की औषधांची गोळी गिळतो तेव्हा ती गोळी केवळ आजाराच्या लक्षणांना दाबत नाही तर आपल्या आतड्यातील नैसर्गिक मायक्रोबायोमचा पूर्णपणे नायनाट करते. आपल्या आतड्यात अन्न पुढे ढकलण्याची एक नैसर्गिक हालचाल असते, ज्याला आपण पेरिस्टॅल्सिस असे म्हणतो. ही प्रक्रिया गोळ्यांची रासायनिक तीव्रतेमुळे पूर्णपणे मंदावते. यामुळे मल आतड्यातच सुकतो, कडक होतो आणि कडक झालेला मल आतड्याच्या वळणांवर साचून राहतो. महिने हा मल बाहेर न पडल्यामुळे तिथे बॅक्टेरियाचे साम्राज्य तयार होते आणि आतडे आतून सडण्याच्या प्रक्रियेला वेग मिळतो. जर आपल्याला आपले आतडे सडण्यापासून वाचवायचे असतील तर काही ठराविक पदार्थांचे सेवन आज आणि आत्तापासूनच पूर्णपणे बंद करणे अत्यंत गरजेचे आहे. या यादीत सर्वात वर नाव येतं ते म्हणजे रिफाइंड साखर आणि कृत्रिम गोडवा, ज्याला आपण आर्टिफिशियल स्वीटनर्स असे म्हणतो. मित्रांनो, साखर ही केवळ वजन वाढवत नाही तर ती आतड्यातील वाईट जीवाणू आणि बुरशीचे मुख्य अन्न आहे. जेव्हा आपण साखरेचे सेवन करतो तेव्हा आतड्यातील वाईट जीवाणूंची संख्या इतकी वाढते की ते चांगल्या जीवाणूंना पूर्णपणे खाऊन टाकतात. या समतोलाच्या बिघडण्याला गट डिस्बायोसिस असे म्हणतात. यामुळे शरीरात सतत थकवा राहणे, पोट फुगणे आणि विषारी घटक थेट रक्तामध्ये मिसळण्याची प्रक्रिया सुरू होते, ज्याला लिकी गट सिंड्रोम असे म्हणतात. जर तुम्हाला पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल तर सर्वप्रथम रोजच्या आहारामध्ये कोणते पदार्थ वारंवार येतात याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः रिफाइंड साखर आणि अतिगोड पदार्थांचे सेवन शक्य तितके कमी करणे महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात साखर घेतल्यास आहारातील एकूण कॅलरी वाढतात आणि काही लोकांमध्ये पचनाशी संबंधित त्रास, वजन वाढणे किंवा रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडण्यास हातभार लागू शकतो. तसेच काही कृत्रिम गोड पदार्थांचा अतिवापर काही व्यक्तींमध्ये पोट फुगणे, गॅस किंवा इतर पचनविषयक तक्रारी वाढवू शकतो. आतड्यातील सूक्ष्म जीवांचे संतुलनही आपल्या आहाराशी जोडलेले असते. त्यामुळे साखर आणि अतिप्रक्रिया केलेले गोड पदार्थ कमी करून त्याऐवजी फळे, भाज्या, कडधान्ये आणि नैसर्गिक फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे हा अधिक शहाणपणाचा मार्ग आहे. दुसरा असा धोकादायक पदार्थ म्हणजे मैदा आणि अतिप्रक्रिया केलेले धान्य.
गव्हापासून मैदा बनवताना त्यातील सर्व नैसर्गिक फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे काढून टाकली जातात आणि उरतो तो फक्त एक पांढरा चिकट पदार्थ. मात्र मैदा आतड्याच्या भिंतींना चिकटून राहतो, तिथे सडतो किंवा थेट आतड्यांना कुजवतो असा दावा वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाही. शरीराची पचन संस्था अन्नाला पचवून पुढे नेण्यासाठीच कार्य करते. परंतु मैद्यापासून बनवलेल्या अनेक पदार्थांमध्ये फायबर कमी आणि साखर, मीठ किंवा चरबीचे प्रमाण जास्त असू शकते. पांढरा ब्रेड, बिस्किटे, केक, पेस्ट्री, काही प्रकारचे नूडल्स आणि इतर रिफाइंड फ्लोअर पदार्थ वारंवार खाल्ल्यास आहाराची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे मैद्याचे पदार्थ खाणे बंद करून होल ग्रेन्स, ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, डाळी आणि इतर फायबरयुक्त पदार्थांना प्राधान्य देणे अधिक उपयुक्त ठरते. तिसऱ्या क्रमांकावर येतात साखरयुक्त शीतपेये, पॅकबंद गोड पेये आणि मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ. कार्बोनेटेड पेयांमुळे आतड्यांचा पीएच बिघडून अन्न सडते असा समज प्रचलित असला तरी आपल्या पचन संस्थेतील पीएच आणि पचनाची प्रक्रिया ह्यापेक्षा खूपच गुंतागुंतीची आहे. मात्र अशा पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असू शकते आणि त्यातून शरीराला विशेष पोषण मूल्य न मिळता अतिरिक्त कॅलरीजच मिळत राहतात. त्याचप्रमाणे पॅकबंद पदार्थांमध्ये मीठ, साखर, चरबी आणि विविध ॲडिटिव्हजचे प्रमाण उत्पादनानुसार बदलते. त्यामुळे रोजच्या आहारात अशा पदार्थांवर अवलंबून राहण्याऐवजी पाणी, ताक, साखर नसलेले पेय, ताजी फळे आणि घरगुती अन्न यांना प्राधान्य देणे हा आतड्यांसह संपूर्ण आरोग्यासाठी चांगला पर्याय ठरतो. प्रोसेस्ड मीट बाबतही विशेष सावध राहणे गरजेचे आहे. सॉसेज, सलामी, हॉटडॉग आणि इतर काही प्रक्रिया केलेल्या मांसाहारी पदार्थांचे नियमित किंवा जास्त प्रमाणातील सेवन आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही. आपले आतडे स्वच्छ करण्यासाठी आणि त्याला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आपल्याला सर्वात आधी निसर्गाच्या नियमांकडे वळावे लागेल. आतडे दुरुस्त करण्याची पहिली पायरी म्हणजे आहारातील फायबर आणि रॉ किंवा लाईव्ह फूडचे प्रमाण वाढवणे. जेव्हा आपण ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि भाज्यांचे रस घेतो तेव्हा त्यातील नैसर्गिक फायबर आतड्यांसाठी एका झाडूप्रमाणे काम करते. हे फायबर आतड्याच्या वळणांमध्ये साचलेला जुना मल आणि विषारी घटक खरवडून बाहेर काढण्यास मदत करते. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्याने आतड्यांमध्ये साचलेले विषारी घटक म्हणजे टॉक्झिन्स वेगाने शरीराबाहेर पडतात. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरिया पुन्हा निर्माण करणे, ज्याला आपण प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स असे म्हणतो. यासाठी आपल्याला बाजारातील महागड्या गोळ्यांची गरज नाही. आपल्या घरातील ताक, घरगुती ताजे दही आणि पारंपरिकरित्या आंबवलेले पदार्थ हे उत्तम प्रोबायोटिक्स आहे. यामध्ये नैसर्गिकरित्या जिवंत जीवाणू असतात जे आतड्यात जाऊन वाईट जीवाणूंचा नाश करतात आणि आतड्यांचे आरोग्य पूर्ववत करतात. यासोबतच दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे, कारण पुरेसे पाणी मिळाल्याशिवाय आतडे आतून साचलेला कचरा मला वाटे सहज बाहेर टाकू शकत नाही. शेवटी आतड्यांना स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी वेळ देणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, ज्याला आपण इंटरमिटंट फास्टिंग असे म्हणतो. जेव्हा आपण सतत काही ना काही खात राहतो तेव्हा आपल्या पचन संस्थेला विश्रांती मिळत नाही आणि ती केवळ अन्न पचवण्यात व्यस्त राहते. पण जेव्हा आपण रात्रीचे जेवण लवकर म्हणजे संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काहीही खात नाही तेव्हा शरीराची स्वतःला स्वच्छ करण्याची प्रणाली म्हणजेच ऑटोफॅगी सक्रिय होते. या काळात आतडे स्वतःमधील सडलेले भाग, मृत पेशी आणि साचलेला विषारी कचरा साफ करते. ही सवय नियमित ठेवल्यास तुमचे आतडे पुन्हा एकदा लहान मुलासारखे स्वच्छ, निरोगी आणि ताजेतवाने होतील. मित्रांनो, आपले शरीर हे एका मंदिरासारखे आहे आणि पोट हे त्याचे मुख्य केंद्र आहे. जर आपण आपल्या पोटाची आणि आतड्यांची काळजी घेतली तर आयुष्यभर आपल्याला कोणत्याही गंभीर आजाराला सामोरे जावे लागणार नाही. आजच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदला, रासायनिक पदार्थांचा त्याग करा आणि निसर्गाच्या अधिक जवळ जा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तेही ह्या आजारांपासून वाचू शकतील. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.